बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे। आत्तापर्यंत आपण आता पाहत आहोत अवनीला मात्र राजाची नोकरी गेलेली अजूनही माहीत नाहीये, पण ज्या वेळेला मात्र आता राजाची नोकरी गेल्याचं समजलंय त्याच वेळेला तिला आपल्यामुळे राजाची नोकरी गेले हे सत्य समजलेलं आहे। आणि त्यानंतर मात्र आता अवनीला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटलंय, कारण आता महेशने स्वतः आता कारस्थान करत राजाची नोकरी घालवलेली आहे हे सत्य ज्या वेळेला अवनीच्या समोर आले। आणि त्याच वेळेला मात्र आता अवनीने या सगळ्यामध्ये मोठा हे करत राजाला सरप्राईज दिलेला आहे। बरं, इतकंच नाही आहे तर आता हे सरप्राईज राजाला दिलंय ते म्हणजे त्याची बाईक परत आणून पण त्याचबरोबर मात्र आता अवनीने राजाची नोकरी पण परत मिळवलेली आहे। कशा पद्धतीने अवनीने राजाची नोकरी परत मिळवली, काय केलंय, सविस्तरपणे सगळं पाहूया। दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की आता सुलीला संशय आलाय, हिचं चाललंय तरी काय, म्हणजे आता ही मला बाहेर का जाऊ देत नाहीये, काहीतरी नक्कीच आता चालू आहे ज्याच्यामुळे ही मला बाहेर जाऊ देत नाहीये असं म्हटल्यावर ती मात्र आता सुली विचार करते, नाही चाललंय काय हिचं। आणि सुली परत एकदा उठायला ते पण तिच्या कमरेमध्ये चमक भरते आणि ती पुन्हा एकदा खाली बसते। बरं, तोपर्यंत कोमल आता इकडे बाहेर उभी आहे आणि ती सगळ्यांना सांगत आहे तुमचं काम निवांत चालू दे, आई काही इतक्यात आता उठणार नाहीये। पण तरी सुद्धा राजा आणि बाकी सगळ्यांना खूपच टेन्शन आहे, लवकरात लवकर काम उरकून आता मात्र इकडे म्हणजे हे ताडपत्री आज पडली पाहिजे, नाहीतर आता अवनीने सांगितलं की काहीही झालं घरावरती जर का ताडपत्री पडली नाही तर मी हे घर सोडून निघून जाईल। आणि हीच गोष्ट मात्र आता सगळ्यांना म्हणजे नको आहे, त्यामुळे मात्र आता कोमल त्यांची मदत करते। हळूहळू सगळं ताडपत्रीचं काम पूर्ण झालंय, म्हणजे स्ट्रक्चर करून पूर्ण झाले। घरावरती पूर्ण बांबूंचे मात्र आता लेअर पडलेले आहेत, बांबूंचे लेअर पडून वरती आता फक्त आणि फक्त ताडपत्री टाकणं बाकी आहे। पण सुली आता रागाने बाहेर आलेली आहे। रागाने बाहेर आल्यावरती मात्र आता सुली इकडे विचार करायला लागले, अच्छा आहे काय चाललंय, म्हणजे यासाठी मला आता इकडे थांबवलं होतं का। आणि त्यावरती सुली म्हणते हे तुम्ही करू शकत नाहीये, मी आत्ताच्या आत्ता इकडे पोलिसांना बोलवते आणि आता या घरावरती केस चालू असताना तुम्ही कशा प्रकारे ताडपत्री टाकू शकता ते मी बघते। आणि ती कोमलच्या थोबाडीत देते आणि कोमलच्या थोबाडीत देत ती आता सांगायला लागते हे सगळं तू केलंस ना, तुझ्यामुळेच हे सगळं झालं आणि म्हणूनच मला आता या घरामध्ये डांबून ठेवलंस, तुला सोडणार नाहीये मी असं म्हणत ती आता कोमलच्या थोबाडीत देणार। कोमल आता सांगायला लागते झालं ना, ताडपत्री टाका। यावरती मात्र आता ती सांगायला लागते कशा पद्धतीने तुम्ही आता ताडपत्री टाकताय ते मी पाहते, आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही व्हा नाहीतर पोलिसांना बोलवेन। अवनी आता पुढे रागाने अवनी आता सांगायला लागते हे बघा घर आमचं, ताडपत्री आमची आणि आता आम्ही काही डागडुजी करत नाही आहोत, नियम आणि कायदे आता मला सुद्धा समजतात। राजा आणि यशाबा घाला तुम्ही ताडपत्री, आपल्याला कोण आणि कसं काय अडवतंय ते आपण बघूया। आता यशा आणि राजा ह्या दोघांना इतका आनंद झालाय, कारण आत्तापर्यंत तुमचं घर असं म्हणणारी मात्र आता इकडे अचानकपणे आपलं घर आमचं घर असं म्हणायला लागल्यामुळे मात्र आता सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे। आणि त्याचमुळे मात्र आता इकडे सुलीचं तोंड बंद झालंय। बरं, सुलीचं तोंड तर बंद करण्यात आलेलं आहे, पण आता या सगळ्यामध्ये घरावरती ताडपत्री टाकल्यावरती प्रश्न राहिलाय बाकी, तो म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे म्हणजे आता पाऊस पडल्यावरती काय होणार। अवनी आता विचार करते काहीही झालं तरी सुद्धा हे घर आता गळता कामा नये, कसं ह्या घरात राहायचं। बरं, हे सगळं चालू असताना मात्र आता ताडपत्री घालून झालेली आहे, घरावरती पूर्णपणे छत झालेलं आहे आणि घर आता कोणत्याही परिस्थितीमध्ये गळकं राहणार नाहीये। बरं, दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय की आता राजा यशादाला सांगायला लागतोय की यशादा एक काम कर ना, तू आता मला तिकडे सोड ना। यावरती यशा म्हणतो काय रे, काय करणार आहेस तू। यावरती तो म्हणतो अरे दुसरं कोणतं तरी काम आता शोधतो, कारण कसं आहे इतके दिवस घरात पडून तुझ्या आता एकट्याच्या ह्याच्यावरती घर चालवणं फार मुश्किल होत आहे आणि त्यामुळे जरा काम करीन म्हणतो। आणि हे वाक्य अवनी आता ऐकते आणि अवनीला कळतच नाहीये की राजाची नोकरी आता गेली तरी कुठे, म्हणजे आता राजाने नोकरी करत होता त्याच्याकडे गाडी होती आणि अचानकपणे हे सगळं काय झालं। आणि त्यामुळे आता इकडे अवनी विचारला ते मी बरेच दिवस पाहते आहे की तू या सगळ्यामध्ये मात्र आता कामावरती जात नाहीयेस, काय प्रॉब्लेम तरी काय आहे। आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे राजा, नाही काही नाही, ते जरा रजा घेतली होती। यावरती अवनी म्हणते रजा, आणि ती कशासाठी, रजा घ्यायचं काम तरी काय। आणि त्यावरती मात्र आता तो इकडे सांगायला लागतो नाही
काही नाही असंच. आणि अवनी सांगते तुझी गाडी पण दिसत नाही. त्यावरती तो म्हणतो रिपेअरिंगला दिले. बरं, आता अवनीला या सगळ्यामध्ये दाट शंका आलेली आहे आणि तिला काहीतरी डाऊट आता आलेला आहे. आणि त्यावरती मात्र आता अवनी इकडे विचारायला लागते यशोदाला, यशोदा माझा राजावरती संशय नाहीये, त्याने आत्तापर्यंत इतकं सगळं खोटं आता तो बोललेला आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता मी राजावरती विश्वासच ठेवू शकत नाहीये. पण माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सांगा ना काय आता झालंय ते, म्हणजे आता राजा या सगळ्यामध्ये खोटं बोलतोय नक्की ना? यावरती मात्र आता यशोदा सांग, तुम्ही आता मला काय ते खरं खरं सांगा. आणि त्यावरती यशोदा विचार करतो, नाही एकदा खोटं बोलून आता झालेलं आहे. तोपर्यंत राजा निघून गेलाय. राजा आता यशोदाला सांगतो ठीक आहे मी होतो पुढे, तू बस. आणि त्यानंतर मात्र आता अवनी इकडे राजा गेल्यावरती यशोदाला म्हणते बोला ना काय झालंय, राजा नोकरीवर जात नाही का? त्यावरती यशोदा आता अवनीला सगळं सत्य सांगतो आणि तो म्हणतो ज्या प्रकारे राजाने मात्र आता या सगळ्यामध्ये तुला मात्र या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने माझ्याबद्दल खोटं सांगितलं ना, आणि त्याचबद्दल त्याच वेळेला आता मात्र हे सगळं जे काही चाललंय ना, आणि त्यामुळे मी आता म्हणजे तुला सगळं खरं सांगणार आहे. आणि त्यावरती लगेचच आता मात्र अवनी सांगते काय झालंय? मग आता यशा सांगायला, खरं सांगू का अवनी, तर आता राजा खरं तर एक ड्रायव्हरचं काम करत होता. तुला ज्याप्रमाणे त्यांनी आमच्याबद्दल सांगितलं की तुला हे वाटायला नको, त्याप्रमाणे राजा आता ड्रायव्हरचं काम करत होता. पण ते सुद्धा काम आता तुझ्या भावामुळे गेलेलं आहे. म्हणजे आता तुझ्या भावाने तिकडे येऊन त्यांना सांगितलंय की जर का ह्याला कामावरती ठेवलात ना तर मात्र या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी तुम्हाला इथे काम करू देणार नाही, असं म्हणत त्यांनी आता तिकडे म्हणजे ह्याला कामावरून काढून टाकायला सांगितलंय. आणि त्याचमुळे मात्र आता घरचा खर्च चालवण्यासाठी राजाने त्याची बाईकसुद्धा विकलेली आहे आणि सगळ्याच गोष्टी एकदम विचित्र झालेल्या आहेत. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच अवनीला खूप वाईट वाटतं आणि अवनी या सगळ्यामध्ये मात्र आता खूप मोठा निर्णय घेते, ते म्हणजे राजाला जॉब परत मिळवून देण्याचा. आणि अजून मोठा इकडे तोपर्यंत आपण पाहिले की अवनीच्या वडिलांना मात्र आता तो व्हिडिओ मिळालेला आहे. ज्या वेळेला अवनीच्या वडिलांना तो व्हिडिओ अवनीचा पोहोचलाय आणि ते खूपच अस्वस्थ झालेत. आणि यावरती आई आता सांगत आहे हे सगळं कशामुळे चाललंय, कारण आता जर का आपली मुलगी आनंदात राहावी असं वाटत असेल तर आपला जावयाचं नीट झालं पाहिजे, त्याला चांगली नोकरी आणि चांगलं हे असेल तर आता ती सुद्धा सुखात राहील ना. पण आता तुम्ही तर त्याची चांगली नोकरी तर सोडा, पण त्याची आहे ती सुद्धा नोकरी इकडे तुम्ही हिसकावून घेतलेली आहेत. हे कितपत योग्य आहे, काय चाललंय हे सगळं, असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे सांगायला लागतात बाबा हे बघ तू यात पडू नकोस. यावरती आई सांगायला लागते लेकीची जर का अवस्था बघवत नसेल तर ज्या जावयाची नोकरी काढून घेतले त्याला कुठेतरी चांगली नोकरी द्या असं मला वाटतंय. काय माहितीये का, आता आपण कितीही तिला म्हटलं की आता तू ये विहानसोबत लग्न कर, पण तसं काही होणार नाहीये. कारण काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता जे काही सत्य आहे ते सत्य आपण बदलू शकत नाही आहोत. मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा अवनी परत येणं शक्य नाही आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता बाबा इकडे विचार करतात बरोबर आहे, का आपण त्या राजाची नोकरी काढून घेतले, अजून आपल्या लेकीला जास्त हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत. असं म्हणत मात्र आता इकडे बाबा विचार करतात. तो पण मात्र आता अवनीने ताबडतोब इकडे राजाची बाईक म्हणजे राजासाठी नवीन बाईक आणलेली आहे. आणि त्यासाठी तिने आता आपल्या गळ्यामध्ये जे एक छोटं चांदी सोन्याचं पान असतं जो लॉकेटमध्ये, ते पान देऊन आता इकडे तिने या सगळ्यामध्ये म्हणजे आणलेलं आहे, ते म्हणजे राजाची बाईक सोडून. आणि त्याच वेळेला राजा आता खूपच भावूक झालेला आहे. राजा तिला म्हणतोय काय हे अवनी मॅडम हे सगळं कुठून आणलं? आणि त्यावरती मात्र आता अवनी सांगते माझ्यामुळे तुझी नोकरी गेली, मला या घरामध्ये थारा दिल्यामुळे तुझी नोकरी गेली, मला माहिती आहे माझ्याच वडिलांनी हे सगळं केलेलं आहे. पण आता काहीही झालं तरी मी तुला म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कमी पडू देणार नाहीये, ही तुझी बाईक आणि नोकरी शोधायला लाग. पण त्याच वेळेला मात्र आता राजा खूप खुश झालाय आणि त्यानंतर त्याने आता ती आपल्या हातामध्ये बाईक घेतले. आणि तितक्यात राजाला मात्र आता नोकरीचा पण कॉल आलाय. आणि त्यावरती यशोदा म्हणतो बघितलंस बाईचा आशीर्वाद हा असा असतो, म्हणजे आता बाईने एकदा मनात आणलं ना तर तो काही करू शकतो. यावरती मात्र अवनी सांगायला लागते नाही खरंच नाही, हा बाईचा आशीर्वाद नाही, ही तुमची पुण्याई आहे. कारण आता तुम्ही बाईला ज्या पद्धतीने वागवताना ते सगळं खरंच अप्रतिम आहे.
राजा ही तुझी बाईक आणि नोकरी. यापुढे मात्र आता शानदार बाईक घेऊन नोकरीवरती जात जा. आता खरे दानगट कुटुंबाचे दिवस आता बदलणार आणि या सगळ्यामध्ये दानगट कुटुंब मात्र आता एक एक करत डेव्हलप होत जाणार आहे आणि अवनीच्या पायगुणामुळे दानगटांचे सगळे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होताना आपल्याला दिसणार आहेत.